धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत 48 तास उलटूनही सभागृहामध्ये विरोधकांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली नसल्यानं मविया आक्रमक होण्याची शक्यता. विधान भवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या, विरोधकांना टार्गेट करत असल्यास मवियाचे नेते एकत्र येऊन लढणार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. दमानियांकडून सतीश भोसलेचा आणखीन एक व्हिडिओ ट्विट. सतीश भोसले पैसे मोजत असल्याचा व्हिडिओ ट्विट. सतीश भोसले सुरेश धस यांचा कार्यकर्ता, दमानिया यांचा आरोप. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे माझ्याकडे 11 ते 12 व्हिडिओ. अंजली दमानियांचा दावा. तर गाव गुंड पाळले जातात, धसांनी हे थांबवण्याची गरज, दमानियांचं वक्तव्य. धसांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर दमानिया आक्रमक. आज विधिमंडळाच्या बाहेर अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करण्याची शक्यता. सुरेश धस आणि सतीश भोसलेमधील काही दिवसांपूर्वीची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मराठवाड्यामध्ये अनेक पतसंस्थांकडून लोकांची फसवणूक. ज्ञानराधा मल्टीस्टेटमुळे 26 जणांची आत्महत्या. आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप. जप्त केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करत लोकांना पैसे परत करण्याची धसांची मागणी. 9 मार्चला बारामतीमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी होणार. वडिलांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या, वैभवी देशमुखची मागणी. खंडणीसाठी आणि वडिलांच्या हत्येसाठी कोणी पाठवलं होतं? खंडणी नेमकी कोणाकडे जातीये? वैभवी देशमुखांचा सवाल. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वैभवी देशमुखांचा सवाल. जालना मारहाण प्रकरणामधील आरोपी नवनाथ दौंड, जरांगेंचा राईट हँड. नवनाथ दौंड जरांगेंचा साथीदार, आमच्याकडे फोटो आहेत, लक्ष्मण हाके यांचा आरोप. विनाकारण फोटो दाखवून जाती तेढ निर्माण करण्याची काहींना सवय. भुजबळांनी जरांगेंचे आरोपीसोबतचे फोटो दाखवले, यावर मनोज जरांगेंचं उत्तर. घाटकोपरची भाषा गुजराती. मुंबईमध्ये येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही. संघाच्या भैयाजी जोशींचं वादग्रस्त विधान. तर मुंबईची भाषा मराठीच, माझ्या विधानाचा गैरसमज झाला. वादानंतर भैयाजी जोशींची सारवासारव. महाराष्ट्रामध्ये आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत. भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही. काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. वादग्रस्त विधानाची भाजपच्या राम कदमांकडून चक्क पाठराखण. घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा. मग अल्पसंख्याक जिथे जास्त राहतात तिथली भाषा काय, या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले. ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी, असं सरकारला म्हणायचंय का? मुंबईमध्ये गुजरातीमध्ये पोस्टर लावल्याचा आरोप केल्यानंतर रोहित पवारांचा सरकारला सवाल. तर लक्षात येतात तत्काळ हे गुजराती बॅनर हटवण्यात आले, सामंतांची माहिती. भैयाजी जोशींचं वक्तव्य म्हणजे मोठं षडयंत्र. भैयाजी जोशींनी हुतात्मा स्मारकावर येऊन नाक घासून माफी मागावी, सचिन खरात यांचं वक्तव्य. भैयाजी जोशी यांचा ठाकरेंकडून निषेध. विद्याविहारमधल्या ठाकरे गटाच्या शाखेबाहेर घोषणाबाजी. शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त. मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही. भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेमध्ये गोंधळ. जोशींनी माफी मागितल्यानं विरोधकांचा सभात्याग. कृष्णा आंधळेची हत्या झाली का, अशी शंका. कृष्णा आंधळेचा तपास तातडीनं व्हावा. फरार कृष्णा आंधळेवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी लाईव्ह स्ट्रीम करा. बीडमधील कोर्टाचं कामकाज लोकांनाही पाहू द्या, वकील असीम सरोदे यांची मागणी. कृष्णा आंधळेची हत्या झाली का, अशी शंका. कृष्णा आंधळेचा तपास तातडीनं व्हावा. फरार कृष्णा आंधळेवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आमचा औरंगजेब सुतारवाडीमध्ये बसलाय. आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता तटकरेंवर सडकून टीका. चुकीच्या पद्धतीने राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचाही इशारा. गद्दारांची पिलावळ अशी वल्गना करत असेल तर जशास तसं उत्तर देऊ. अनिकेत तटकरेंकडून महेंद्र थोरवेंचा गद्दारांची पिलावळ असा उल्लेख. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला थोरवेंच्या पीएची पवारांच्या उमेदवारासोबत बैठक. अनिकेत तटकरेंचा आरोप. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे 3ही आमदार आक्रमक. पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ न देण्याचा आमदारांचा पवित्रा. तटकरेंनी हट्ट सोडावा, अन्यथा रायगड पॅटर्न राबवण्याचा आमदारांचा सूचक इशारा. विधान परिषदेमधील 5 जागा रिक्त. 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात. राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय केनीकर, प्रमोद जठार, केशव उपाध्यायांचं नाव चर्चेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा. शिंदेच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे, रवींद्र पाठक यांच्या नावाची चर्चा. तर राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींना संधी मिळण्याची शक्यता. रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल, काळजी करू नका. आमदार भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त.
रायगडच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा, रायगडमध्ये आमचे जास्त आमदार, राष्ट्रवादीचे एकच आमदार, दीपक केसरकरांचं वक्तव्य. तर महायुतीमध्ये समन्वय राहण्यासाठी मुख्य नेते लक्ष घालतील, केसरकरांची प्रतिक्रिया. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला, त्यांचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ. अनिल परबांकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना केल्याचा भाजपचा आरोप. भाजप आज अनिल परबांच्या विरोधात आंदोलन करणार, राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनिल परबांच्या वक्तव्यावर आक्षेप. मंत्री जयकुमार गोरेंकडून विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर हक्कभंग, राऊत, रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनलच्या विरोधात हक्कभंग. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह मोडवर. पिंपरी चिंचवड पालिकेच्या माजी नगरसेवकांची घेतली बैठक, तर नागरिकांच्या समस्येवर उपाययोजना करा, आयुक्तांना सूचना. माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदार यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश. ठाकरेंचे 2 जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुखही शिंदेच्या शिवसेनेत. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण रद्द, राहुल सोलापूरकरची तज्ज्ञ सल्लागार म्हणून निवड झाली होती. सोलापूरकरच्या निवडीमुळे पुणे पालिका प्रशासनावर टीका झाली होती. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सांस्कृतिक धोरण रद्दचा निर्णय. बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार, माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र. 17 तारखेला उपोषण करणार, पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया. महायुतीमधील चारकोप इथल्या पदाधिकारी योगेश कदम यांचं नाव सांगून सामान्यांना धमकावतोय. शिवसेना शिंदे गटाच्या लालसिंग राजपुरोहित विरोधात आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. शेतसारा न भरलेल्या सरकारी मालकी दाखवलेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार, कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालामध्ये निघणार. महिला दिनानिमित्त आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चा होणार, विधिमंडळामध्ये महिलांच्या समस्यांवर चर्चा होणार. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. विधिमंडळामध्ये महिला सशक्तीकरणासाठी आज विशेष प्रस्ताव मांडला जाणार, प्रस्ताव सर्वपक्षीय सहमतीने मंजूर होईल ही अपेक्षा. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची माहिती. भाजपचं सरकार असेपर्यंत महिलांना 2100 रुपये देणार, बावनकुळेंचं वक्तव्य. तर मुंबई बँकेमधील खातेधारक महिलांना 10,000पर्यंत बिनतारण कर्ज देणार. महिला दिनाचं औचित्य साधून प्रवीण दरेकरांची घोषणा. बारामतीमधील अॅग्रो कारखान्याकडून 16,90,000 ऊस गाळप. रोहित पवारांचा बारामती अॅग्रो पहिल्या नंबरचा गाळप कारखाना. अजित पवारांचा जरंडेश्वर साखर कारखाना दुसऱ्या क्रमांकावर. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजुरी. वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांना दिलासा मिळणार, तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार. कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना घेतलं ताब्यात. प्रशांत कोरटकरला ताब्यात घ्या, कार्यकर्त्यांची मागणी. पन्हाळा दरवाजा नव्यानं बांधायचा आहे, कोरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर पन्हाळा शिवकालीन पुनर्निर्मित होणारा पहिला किल्ला असेल, फडणवीसांचं आश्वासन. ज्योतिबा देवस्थानसारखं दुसरं कोणतंही देवस्थान डेव्हलप करता येणार नाही, अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्याला मंजुरी द्या. आमदार विनय कोरेंची फडणवीसांकडे मागणी. तर 15 दिवसामध्ये प्राधिकरण स्थापन करून देतो, मुख्यमंत्री फडणवीसांचं कोरेंना आश्वासन. तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजेंचा आक्षेप. चुकीच्या पद्धतीनं मंदिराच्या संवर्धनाचं काम, मंदिराचा इतिहास बाधित न होता विकास गरजेचा, संभाजीराजेंची प्रतिक्रिया. काँग्रेस खासदार राहुल गांधींनी धारावीला भेट दिली. चमार स्टुडिओच्या सुधीर राजबहार आणि मारुती लेदर क्राफ्टच्या सचिन शिंदेसोबत राहुल गांधींनी गप्पा मारल्या. स्वतःच्या हातानं पाकिटही बनवलं. रोजा पाळण्याच्या मुद्द्यावरून क्रिकेटर मोहम्मद शमीवर मुस्लिम धर्मगुरूंची आगपाखड. शरीयतच्या दृष्टीनं मोहम्मद शमी गुन्हेगार, मुस्लिम धर्मगुरू शहाबुद्दीन रझवींचं वक्तव्य. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये शमी एनर्जी ड्रिंक प्यायला होता. मौलवींना धार्मिक पुस्तक वाचण्याची गरज, प्रवासामध्ये रोजा सोडू शकतात. शहाबुद्दीन रझवींच्या वक्तव्यावर मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद झैदीचं सडेतोड उत्तर. जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. जलसंपदा विभागाबाबत चौकशी करावी, दानवेंची मागणी. मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर ढाकणे बाप लेकाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. महिलांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. दरम्यान दिलीप ठाकणे आणि महेश ठाकणे यांनी सर्व आरोप फेटाळले. डोंबिवली एमआयडीसी कंपनीमध्ये महिलेला मारहाण प्रकरण. कंपनीचा मॅनेजर आणि मुकादम मानपाडा पोलिसांच्या ताब्यात. 12वीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर आढळल्यानं खळबळ. नवी मुंबईच्या कामोठे परिसरामधली घटना. 25 पेपरचा बंच शिक्षकाकडून खाली पडल्याची प्राथमिक माहिती. सर्व पेपर व्यवस्थित, विद्यार्थ्यांनी चिंता करू नका, पोलिसांचं आवाहन. जळगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 10 जण गंभीर जखमी. जळगावमध्ये रायसोनी महाविद्यालयाच्या आवारामध्ये मधमाशांचा हल्ला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू.
जळगावच्या यावल तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बालकाचा मृत्यू. माणकी शिवारामध्ये बिबट्याची दहशत. वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशिरा झाल्यानं 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. जळगावमध्ये समाज कल्याण विभागाच्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार. गोदावरी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची नाराजी. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये शिक्षकाकडून 2 विद्यार्थिनींचा विनयभंग. पालकांकडून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. भंडाऱ्याच्या वरठीमधील रेल्वे पुलाजवळ दुचाकीला ट्रकची धडक. मुलीचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवण्याची नागरिकांची मागणी. वरठी गावच्या सरपंचाकडून विविध मागण्यांसाठी 8 मार्चला रस्ता रोकोचा इशारा. डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीमधील महिलेला मॅनेजरकडून मारहाण. अधिक काम मागितल्यानं महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण. जखमी महिलेवर शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलामधील एका कर्मचाऱ्याचा वाढदिवसाचा व्हिडिओ समोर. सांगवी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी प्रवीण पाटलांचा वाढदिवस रस्त्यावर धूमधडाक्यामध्ये साजरा. मनसेची मुंबईतील एलआयसीच्या कार्यालयामध्ये धडक. कर्मचाऱ्यांची नोकरी कायमस्वरूपी करण्याची मागणी. 18 वर्ष काम करूनही कर्मचाऱ्यांची नोकरी कायमस्वरूपी नव्हती. सांगलीमध्ये आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी शिक्षकांचे धरणा सत्याग्रह आंदोलन. सांगली जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित. आधी महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वतःचा मालमत्ता कर भरा. मालमत्ता कर वेळेमध्ये भरून शून्य देयक पावती सादर करा. उल्हासनगर महापालिका आयुक्तांचे आदेश. थकबाकीदार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा. जळगावच्या मेहरून तलावाच्या परिसरामध्ये गांजा तस्करीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश. पोलिसांनी एका तरुणाला अटक करत त्याच्याकडून 5.5 किलो गांजा जप्त केला. जळगावमधील अमळनेर तालुक्यामधल्या टाकरखेडा इथल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 1,26,960 रुपये रोख रक्कम आणि 5 मोटारसायकली, एका रिक्षासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 9 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगावमध्ये महायुतीच्या वतीनं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या प्रतिमेचं दहन. औरंगजेबाचं हुतात्मीकरण केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत आझमींचा निषेध. धुळ्यामध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीनं अबू आझमींचा निषेध. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानं आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध. धुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन. वाडी भोकर रोडवरील जिल्हा क्रीडा समुद्रामध्ये 8 मार्चपर्यंत स्पर्धांचं आयोजन. धुळ्यामध्ये राज्य उत्पादन सीमा शुल्क विभागाची कारवाई. शिरपूरमधील हाडाखेडच्या तपासणी नाक्यावर 1,80,000च्या पॉवरकूल स्ट्रॉंग बिअरचं 30 बॉक्स आणि महिंद्रा पिकअप वाहन जप्त. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संघटनेचं धुळ्यामध्ये धरणं आंदोलन. नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह इतरही विविध मागण्यांसाठी निदर्शनं. धुळ्यामध्ये फार्मर आयडी सर्व्हर डाऊनचा फटका. जिल्ह्यामधील 1,00,000 ते 30,000वर शेतकऱ्यांची नोंदणी. दरम्यान जिल्ह्यामध्ये 2,93,547 शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी नोंदणीचं लक्ष्य. नंदुरबार शहादा तालुक्यामधल्या मोहिदा इथे असलेल्या एकलव्य मॉडेल शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. मुख्याध्यापक विद्यार्थिनीला मानसिक त्रास देत असल्यामुळे आत्महत्या केल्याचं उघड. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासींचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर. नवापूर तालुक्यामध्ये 116 ग्रामपंचायतमध्ये अनधिकृतपणे खर्च सुरू. आदिवासीतून धर्मांतर केलेल्या लोकांना आदिवासी समाजाच्या योजना लागू न करण्याची मागणी. अंबरनाथ तालुक्यामध्ये 2 बांगलादेशी महिलांना अटक. त्यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या 2 पुरुषांनाही अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4.25 लाख अंत्योदय कुटुंबाची ई-केवायसी होणं अजून बाकी. मोफत धान्य घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 15 मार्च. नंदुरबार नवापूर बस स्थानकावरील बंद असलेल्या सीसीटीव्ही सुरू. शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा बस स्थानकावर सीसीटीव्ही लावले जाणार. नंदुरबार जिल्ह्यामधील आगारांमध्ये सीसीटीव्ही नसल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवली होती. नंदुरबार नगरपालिकेकडून 30% करवसुली. अजूनही 17% करवसुली करणं बाकी. करवसुली करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार.